श्री स्वामी समर्थ. तर मी खाली का बसले हे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, तर पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेनच तुम्हाला. तर मी ऑलरेडी माझं बुकिंग होतं, पण मला घरून यायला उशीर झाला आणि मला 5 मिनटासाठी ट्रेन चुकली होती. म्हणून मला परत जनरलचं तिकीट काढून जनरलमध्ये बसावं लागलं. आणि जनरलची काय डब्याची अशी अवस्था होती तुम्ही बघू शकता. तर मला पहाटे 4 वाजता लहान बाळ होतं म्हणून मला सीट भेटली होती. तर इथं बघू शकता. आणि फायनली मला परत मिरजवरून माझी ह्याच ट्रेनमध्ये बुकिंग होतं, पण ते स्लीपरचं होतं. म्हणून म्हटलं आता 4 वाजता मला परत उतरून ह्याच ट्रेनमध्ये परत दुसऱ्या डब्यात जायचं होतं. म्हणून आम्ही तिथं चेंज केले आणि बसलो त्या ह्याच्यामध्ये, तर ट्रेनमध्ये. आणि तुम्हाला समजलंच असेल की पहाटच झालेली, कारण 5 वाजता वगैरे बसलो होतो, त्यामुळे परत काही झोप लागलीच नाही. तर काही व्ह्यूज असे होते म्हणून मी इथे कॅप्चर केलेले आहेत. आणि व्हिडिओ काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे येत नाहीत, कारण गावाकडे लाईटचा पण भरपूर प्रॉब्लेम होतो आहे. तर इथं बघू शकता. आणि इतकी बेकार हालत झाली होती. तुमच्या पण बाबतीत असं कधी घडलं आहे का? यातूनच आपल्याला शिकायला पण काहीतरी नवीन भेटतं. आणि बघू शकता. आणि खरंच मला तर इतका राग येत होता, कारण इतकी पैसे पण वाया गेले आणि सीट पण नाही भेटली. तर म्हटलं ट्रॅव्हल्सला पैसे घातले असते तर परवडलं असतं ते, कारण ट्रॅव्हल्सला बुकिंग जास्त होतं 2000, म्हणून आम्ही ट्रेनचं बुकिंग केलं होतं, पण ते पण पैसे वाया गेले आमचे. तर असू दे म्हटलं, आता नाईलाजच होता, कारण गावाला यायचं तर आम्हाला फायनल आणि यायचंच होतं. आणि तर बघू शकता इथं वातावरण जे होतं ते किती छान होतं गावाकडचं, सुंदर असं. तर हे जे काही आहे ते कॅप्चर केलं आहे मी. आणि खरंच व्हिडिओ माझे काही येत नाही झाले, तर कधी लाईटचा प्रॉब्लेम, कधी मोबाईल स्विच ऑफ असा प्रॉब्लेम होतो आहे. तर इथं मी बघू शकता. आणि त्यानंतर इथं माझा मुलगा जो आहे तो पण झोप झाली नव्हती, तरी एन्जॉय करत होता. आणि फायनली आम्ही बेळगावमध्ये, खानापूर आहे हा आमचा तालुका आहे, खानापूर माहेरचा. तर मी इथं फायनली येऊन पोचली होती. आणि बस स्टँडवर आम्ही बसलो होतो परत येऊन, कारण आम्हाला जायचं मिस्टरांच्या मामाच्या घरी जायचं होतं. तर आम्हाला जे बस आहेत ते पण चुकली होती. तर 12 वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो, तुम्हाला समजलंच असेल. 12:15 वाजले होते आणि परत आम्हाला बस भेटली. तर माझी काही इतकी हालत बेकार झाली होती, कारण जेवण पण नव्हतं, काहीच नव्हतं. आणि त्यानंतर इथं मामाच्या घरी यांच्या येऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही परत मिस्टरांच्या आत्याच्या घरी चाललो होतो, छान असं तयार होऊन. एकाच दिवसाचा इतका प्रवास म्हणजे मला तर नकोच वाटत होतं. तर बघू शकता इथं मी तयार होऊन अशी छान चालली होती. आणि फ्रेश पण इतका, गावाला जायचं म्हटलं तर फ्रेशनेस वाढवायलाच लागतो. आणि त्यानंतर इथं बघू शकता जे काही आहेत ते मी व्हिडिओ इथं बघू शकता. आणि त्यानंतर इथं आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे, तर बघण्यासारखं आहे, तर नक्की भेट द्या बेळगाववाल्यानं. तर खरंच आणि त्यानंतर आम्हाला उशीर झाला होता. तर गावाकडे हे असे काही क्रिकेट वगैरे छान छान गेम्स चालू असतात, म्हणून काही वेळ असे मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेले आहेत. परत आपणाला पुण्याला गेलो की काहीच बघायला भेटत नाही, म्हणून मी इथं जे काही दिसेल ते मी कॅप्चर केलेलं आहे. आणि परत मला इथून जायचं होतं सासरी. सासरहून एकाच दिवशी मी जवळजवळ मी किती 5-6 गावं केलेली आहेत टू व्हीलरवरनं. आणि त्यातून मी रात्रीचा प्रवास तो पण व्यवस्थित झाला नव्हता, तरी पण मला हा प्रवास करावा लागला. तर सासरे जाताना जे काही भाजी वगैरे लावले होते त्याचे व्हिडिओ मी कॅप्चर केलेले आहेत. तर बघू शकता सुंदर सुंदर अशा भाज्या होत्या. तर इथं जे होतं ते खडीचं काहीतरी काम चालू होतं, ते पण इथं तयार होते खडी, तर ते पण इथं मी कॅप्चर केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही सासरी जाताना इतकी झाडं लागतात, तर भरपूर झाडं आहेत. फणसचं होतं, चिकूचं होतं, आंब्याची होती. तर मुलांना मी सगळं दाखवत चालली होती आणि मुलं पण एन्जॉय करत होती. तर वेळ पण एवढा नव्हताच माझ्याकडं, कारण मला लगेच जाऊन पोचायचं होतं, कारण भरपूर उशीर झाला होता आम्हाला घरून निघायला पण, कारण मी आलीच होती 12 वाजता त्यामुळं. तर अशी काही भरपूर झाडं आहेत. इथं बघू शकता सुंदर सुंदर आंबे पण किती छान छान लागले होते. तर गावाकडचं हे वातावरण वेगळंच असतं. तर बघू शकता असं छान किती सुंदर असं वातावरण आहे इकडचं, थंड पण वाटत होतं. तर पुण्याला एवढी गरमी आणि आपल्याला बंगल्याशिवाय काय दिसतच नाही. तर गावाकडे आल्यावर प्रत्येक नमुन्याची झाडं वगैरे दिसतात. तर ह्याच्यामध्ये मी कॅप्चर केलेले आहेत. वेळ असला असता तर सगळे व्हिडिओ छान छान कॅप्चर केला असता, पण वेळ माझ्याकडे जास्त नव्हताच. आणि व्हिडिओ टाकायला पण मला रोज जमतच नाही झालं आहे, कारण लाईटचा प्रॉब्लेम, मोबाईलचा प्रॉब्लेम, नेटवर्कचा प्रॉब्लेम असं होतं आहे. तर हे जे आहे ते झाड आमचंच आहे, म्हणून आम्ही एकदा जाऊन बघून येऊया म्हणून आम्ही काजूंच्या झाडाकडे गेलो. तर हे बघू शकता आमचं सुंदर असं झाड किती छान आहे आणि काजू वगैरे असे सुंदर लागले होते. पण जास्त वेळ काय थांबलो नाही,
फक्त आम्हाला बघायचं होतं आणि परत जायचं होतं, कारण आम्हाला परत मिस्टरांच्या आत्याच्या घरी जायचं होतं, कारण तिथं लक्ष्मी यात्राही चालू होती आणि आम्हाला यायला पण उशीरच झाला होता आणि 4च दिवस होते बाकी लक्ष्मी उठायला. तर इथं बघू शकता असे बघितलं आणि त्यानंतर परत आम्ही चाललो आमच्या सासरी आणि हे जे आहे ते गाव माझं सासर आहे. तर इथं चालली होती मी. तर खरंच व्हिडिओ भरपूर तर हा जो रस्ता आहे तो आता पूर्ण गाव लागलेला आहे माझं सासर. तर इथं बघू शकता तर ऊस वगैरे भरपूर असं काही लावलेलं आहे. तर मी माझ्या घरी जवळपास चाललीच होती. तर एकदा जाता जाता बघून जायचं म्हणून आत्याच्या गावाला मला जायचं होतं आमच्या दारावरूनच, म्हणून म्हटलं थोडं घरी पण जाऊन चहा वगैरे पिऊनच जाऊया, म्हणून आम्ही घरी पोचलो होतो. तर इथं दाखवते पुढे बघा तुम्ही माझं सासर. आणि घरातला काही जास्त व्हिडिओ काढला नाही कारण पसारा भरपूर आहे, कारण मी भरपूर दिवसांनी आली होती म्हणून घरातला काही व्हिडिओ सगळा काढला नाही. आणि तेवढा वेळ पण नव्हताच माझ्याकडं, कारण मला लवकर जाऊन पोचायचं होतं. तर मी बैलूर गावात चालली होती कारण मिस्टरांच्या आत्याच्या घरी. आणि तर बघू शकता फायनली माझ्या घरी जाऊन पोचली होती. तर पुढं बघा माझं जे घर आहे ते पुढे दाखवते मी व्हिडिओमध्ये. तर हे आत्ता जे लागणार आहे हे माझंच घर आहे, इथं बघू शकता. तर हे माझ्या सासरचं घर आहे आणि फायनली मी इथं पोचलो होतो. आणि इथला काही जास्त व्हिडिओ काढला नाही मी, कारण आणि सासू सासऱ्यांचा फोटो पण इथं घेतला मी, असाच कॅप्चर केला आणि परत निघालो तिथून, कारण आम्हाला परत बैलूरलाच जायचं होतं. पण आमच्या दारावरूनच जावं लागतं म्हणून म्हटलं आपण चहा वगैरे घेऊनच जायचं तिथून. तर फायनली बघू शकता की किती उशीर झाला होता आम्हाला आणि त्यात 2 लहान लेकरं आणि कालचा ट्रेनचा प्रवास आणि परत हा दिवसभर प्रवास, म्हणजे खरंच वैतागलेली होती मी. इतकाच एका दिवशी प्रवास म्हणजे नको वाटत होतं आणि त्यात झोप पण झाली नव्हती आणि शीट तुम्हाला पहिला पण व्हिडिओमध्ये बोललीच होती मी, कारण ट्रेन माझी मिस झाली होती. थोडक्यासाठीच म्हटलं इतका प्रॉब्लेम येईल वाटलं नव्हतं, कारण आणि मी कायम ट्रॅव्हल्सनंच येते, तर मी कधी ट्रेननं येत नाही. पण नाईलाज म्हणून मी ट्रेनचं बुकिंग केलं आणि इतका पचका झाला माझा. तर खरंच आयुष्यात मला ट्रेनचा प्रवास नकोच वाटतं, मी ट्रेनमध्ये कधीच येत नाही. तर नाईलाज असतो म्हटलं आता जाऊ दे. त्यानंतर इथं मी तीर्थकुंडाला जाऊन पोचले. तिथं एक मंदिर आहे छान म्हणून ते पण मंदिर कॅप्चर केलं. तर इथं सगळ्यांनी आम्ही नमस्कार वगैरे करून घेतला. मस्तच आहे हे मंदिर पण आणि तीर्थकुंडे म्हणून. तर इथं बघू शकता अशा सुंदर सुंदर मूर्त्या वगैरे आहेत. तर बघू शकता गणपतीच्या. आणि फायनली हे म्हटले आता चला उशीर होतोय, परत इथं काही जास्त वेळ थांबायचं नाही म्हणून मी म्हटलं जाऊ दे चला आता. तर इथं काही फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर परत आम्ही चाललो होतो. तर बाहेर काही असा सगळा स्पेस होता, मुलांना एन्जॉय करण्यासारखं पण होतं, खेळायला वगैरे, पण माझ्याकडे वेळच नव्हता म्हणून म्हटलं जेवढं आहे तेवढं बघावं आणि नंतर आपण आणि केव्हा तरी येऊ म्हणून मी इथं त्यांना दाखवलं पूर्ण. कारण मी हे मंदिरला दुसरे वेळेस आलेली, तर जे बेळगाववाले आहेत त्यांना नक्कीच समजतं आहे की मंदिर पण छान आहे हे आणि मंदिरचं वैशिष्ट्य पण आहे. पण आता मला जास्त काही व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, तर मी इथं असे काही व्हिडिओ कॅप्चर केलेले आहेत. तर असं आहे ते मंदिर. आणि त्यानंतर परत मी चाललो होतो बेलूरलाच. आणि हे सगळे माझे वाटेला जे लागतं आहे ते मला सगळं हे कॅप्चर करावं लागलं. तर मी इथं चालली होती बेलूरला. तर असं काही आहे रोड. तर सगळंच काही काढलं नाही मी, कारण माझ्याकडे एवढा टाईम पण नव्हता आणि मोबाईल पण स्विच ऑफ होत होता, म्हणून मी जेवढं आहे तेवढंच काढलं. तर भरपूर उशीर झालेला मला बेलूरला जायला. आणि जे बेळगाववाले आहेत त्यांना बेलूर हे जत्रा होती हे माहितीच आहे. तर इथं बघू शकता आणि सुंदर सुंदर असे भाजीपाला वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांनी, तर म्हणजे लोकांनी लावलेलं आहे. तर तेच कॅप्चर केलं मी. तर आपल्या बेळगावचं वातावरण कसं हिरवं हिरवं आणि छान वाटतं आणि पुण्यातलं जे वातावरण आहे ते सगळं असं सिटीतलं घरानेच भरलेलं असतं, म्हणून मला पण एवढं नको वाटतं. पण नाईलाज असतं, पुण्यामध्ये राहावं लागतं. तर इथं बघू शकता असं सुंदर मंदिर आहे आणि इथं लाल मातीच आहे जास्त. आणि ही जी आहे ती जत्रा आहे बेलूरची. तर लांबूनच मी व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे आणि उद्यापासून आता पुढे मी जे व्हिडिओ काढले ते पण येणार आहेत व्हिडिओ. तर फायनली आम्ही बेलूर गावात पोचलो होतो आणि इथं बघू शकता तर एंट्री झालीच होती आमची बेलूरमध्ये. तर काही व्हिडिओ मला समजून घ्या, कारण मी पण आता गावी आले, त्यामुळे सगळ्या लोकांच्या समोर बोलणं वगैरे अवघड जातं आणि म्हणजे फक्त मोबाईलच हातात घेऊन बसणे हे पण नको वाटतं.
तर इथं बघू शकता फायनली मी इथं बेलूर गावात पोचली होती. आणि त्यानंतर इथं जे घर आहे ते आता आम्हाला इथं जायचं होतं. आणि इथं आम्ही थोड्या वेळात पोचलोच होतो. तर भरपूर उशीर झालेला, जवळजवळ 7:30 वाजून गेलेले. आणि खरंच माझे इतके हाल झालेले. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.